सादर करायला सांगितले, ऐकावे. कवी विनायक जोशी. सन्मान करावा त्यांचा रास्त. जरा थोडीशी सरकास्टिक आहे. बसा मंडळी आतून आरोळी, टेबलावरती चालली तयारी. उठून लवकर भल्या सकाळी कैक करण्याची मनीची हुशारी. त्या मनी मग चितळ्यांचे घेऊन साजूक तूप, केक बनवणार नाजूक तूप. 50 तोंडे फडशा पाडून आरशात पाहतील आपले रूप. स्वयंपाकाची करून तयारी सुरू झाली, कणिक मळणी करून घडीच्या पोळ्या सुरेख देणार आता ढोकळ्यास फोडणी. नाश्त्यासाठी स्पेशल डिश, खाणारे सगळेच पोट्या डिश. नको काही कमी पडायला, नसली तरी कोणाची फरमाईश. करून पोट्या दुखतील पोटे, चिडके बिबे खातील चिरोटे. उपासकऱ्यांना मुठेळी केली. आधाशी मंडळीला फक्त धपाटे. नाही चोचले नाही लाड, असला जरी एखादा द्वाड. घालता बंधन पोटावरती, बोलणी खातील कोणी खादाड. मनीचा होता काल उपास, द्वादशीला ठेवलाय बेत खास. चारोळ्यांच्या करून कविता 4, शनिवारच्या मेन्यूवर ठेवा विश्वास. 50 जणांच्या 50 जिबा, हट्टतयांचा नक्की पुरवणार. उरले सुरले जर अखेरीस पार्सल देऊन निरोप देणार. यजमान आजची असून मांजर, उंदरांना आहे स्पेशल हॉलिडे. भोक्याने येऊन निमूट खावे, नाहीतर मोडतील पाहुणे कंबरडे. माणसे असून लबाड लुच्ची, मांजर ठेवते खरी बळदास. कृतज्ञ राहावे माझ्या योनीशी, सन्मान करावा त्यांचा रास्त. कवी विनायक जोशी.